नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता कार्तिकी एकादशी आहे. तर एकादशी आहे 12 नोव्हेंबरला, वार आहे मंगळवार. तर मग या दिवशी आपण बऱ्याच जणांचं काय होतं की उपवास कोण करतं कोण करत नाही. पण तुम्ही उपवास जरी करा किंवा नका करू, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण चुका करतो. अशा त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपण केल्या नाही पाहिजे, त्यामुळे काय होतं की आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा राहत नाही. आणि ज्या चुका आहेत त्या 95% लोकांना माहिती नसतात. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर ही एकादशी म्हणजेच की कार्तिकी एकादशी मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवास व्रत करतात. म्हणजे चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी, तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे म्हणतात. त्यामुळे हिला देवोत्थनी देवउठणी एकादशी असेही म्हणतात. यानंतर म्हणजेच की एकादशी झाल्यानंतर तुळशीचे विवाह सुरुवात होते. याच दिवसापासून कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते. म्हणजेच की पौर्णिमेपर्यंत तुळशीचे विवाह केले जातात आणि मग तिथून पुढे लगनसराईचे दिवस सुरू होतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर मग ह्या गोष्टींसाठी मग आपल्याला एकादशीच्या दिवशी कोणते नियम पाळले पाहिजे, म्हणजे कोणत्या चुका केल्या नाही पाहिजेत, ते आज आपण बघणार आहोत. वर्षभरातील ज्या एकादशी येतात त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी खूप महत्त्वाची असते. संपूर्ण एकादशीचे फळ आपल्याला मिळते. आपल्याला इतर एकादशी जर एकादशीचा उपवास जर करायला जमत नसेल, तर मग आषाढी आणि कार्तिकी एकादशी जर आपण उपवास केला तर पूर्ण एकादशीचे फळ आपल्याला मिळते असे म्हटले जाते. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की कार्तिकी एकादशीच्या दिवशी कोणती गोष्ट करू नये की तुळशीचे पानं तोडू नये. का तर एकादशीच्या दिवशी नारायणासोबत तुळशीची पूजाही केली जाते. तुळशीचा विवाह शालिग्रामाशी झाला आहे. अशा वेळी विसरूनही आपण तुळशीचे पाने तोडण्याची चुका करू नये. म्हणजेच की तुळशीचे पाने तोडलं तर मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहत नाही. आणि मग आजच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये किंवा मग तुळशीला स्पर्श करू नये. जर तुम्हाला तुळशीचे पानं लागणार असतील तर मग आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीचे पानं मग तोडून ठेवावी, म्हणजे जर पूजेसाठी लागणार असतील तर. पण एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पानं तोडू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एकादशीच्या दिवशी आपण सात्विक जीवन जगावे. म्हणजेच की आपला उपवास जरी नसला तरी पण या दिवशी साधे अन्न खावे. म्हणजेच की कांदा, लसूण, अंडी, मांस, अल्कोहोल हे इत्यादी गोष्टी म्हणजे आपण खाऊ नये. यामुळे काय होते की आपण जरी एकादशी केली नसेल तरी त्याचा दोष मग आपल्याला लागतो. त्यामुळे मग हे ज्या वस्तू आहेत, हे जे पदार्थ आहेत, तर मग ह्या खाऊ नये. आणि मग भात खाऊ नये. म्हणजे कोणत्याही एकादशीला भात खाण्यास शास्त्रात मान्यता नाही. एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते, कार्तिकी एकादशी. तर हा दिवस विसरूनही आजच्या दिवशी मग ही चूक करू नये. असे केल्याने काय होतं की देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरात शांततापूर्ण वातावरण राहत नाही. म्हणजेच की घरात वादविवाद निर्माण होतात. आणि नारायणाच्या विशेष पूजेच्या दिवशी घरात वातावरण बिघडल्यानंतर, म्हणजे घरात जर शांतता नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घरावरती क्रोधित होते आणि नाराज होते आणि आपल्या घरातून मग निघून जाते. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण जरी उपवास केला नाही तरी पण ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच की आपल्या घरात माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मग ज्यांचा उपवास असेल त्यांनी मग काय करायचं आहे, तर उपवास जरी नसला तरी पण त्या व्यक्तींनी पण ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजेच काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर मग आपण ज्यावेळेस आंघोळ करणार आहे, तर आता आपल्याला कार्तिक महिन्यात पूर्ण गंगेच्या ठिकाणी स्नान केल्याने पवित्र मानले जाते. त्यामुळे मग आपल्याला तरी गंगेच्या ठिकाणी जाता येत नसेल, सगळेच गंगेच्या ठिकाणी राहत नसतील, तरी पण त्यांनी आपण जे आंघोळीसाठी पाणी घेतो त्या पाण्यामध्ये मग आपण थोडंसं गंगाजल टाकून मग आंघोळ करायची आहे. म्हणजेच काय होतं की आपल्याला गंगा नदीचं आपल्याला मग पुण्य लाभतं. त्यामुळे मग आंघोळ करत असताना पाण्यामध्ये गंगाजल टाकून मग आंघोळ करायची आहे. हे तुम्ही पूर्ण महिनाभर केलात तरी हरकत नाही. यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील म्हणा, घरातील म्हणा, नकारात्मकता निघून जाते आणि
माता लक्ष्मीची कृपा आणि आपल्या घरात वातावरण चांगले राहते. तर मग त्यानंतर मग काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मग आजचा दिवस खूप शुभ मानला जातो, म्हणजेच की कार्तिकी एकादशीचा दिवस. त्यामुळे मग आपल्याला त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यावेळेस तुमची आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली त्यानंतर, आणि मग आता तुमच्याकडे म्हणजेच की तुमच्या जवळपास एखादा कुत्रा, म्हणजे घराच्या पुढे जर कुत्रा वगैरे आला तर आवर्जून कुत्र्याला तुम्ही जे पण काय बनवलं असेल, चपाती असेल किंवा अजून काय असेल, तर ते आवर्जून तुम्ही ते खायला द्या कुत्र्याला म्हणा. किंवा जर तुमच्या घरापुढे चुकून एखादी गाय वगैरे आली तर गाईला असंच हाकलवून न देता तुम्ही गाईला पण मग चपाती वगैरे खायला द्यायची आहे. म्हणजेच की काय होतं, यामुळे हा आजचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. आणि मग आपण जर ह्या चुका केल्या तर मग आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहत नाही आणि माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. आणि मग त्यामुळं आपल्या घरात मग वातावरण चांगले राहत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची आपण मग काळजी घेतली पाहिजे. आणि दररोज म्हणजेच की एकादशीच्या दिवशीच नाही की पूर्ण महिना संपेपर्यंत आपल्याला मग म्हणजेच तुळशी मातेच्या पुढं दररोज आपल्याला रांगोळी काढायची आहे. तुळशी मातेचं वृंदावन स्वच्छ ठेवायचं आहे. दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे. आता रांगोळी काढत असताना कोणती रांगोळी काढायची आहे, तर गोपदमची रांगोळी काढायची आहे, म्हणजे गायीच्या पावलांची रांगोळी असते ती. त्यामुळे काय होतं की पूर्ण देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. त्यामुळे मग आपल्याला दररोज तुळशी वृंदावनाच्या पुढं म्हणा किंवा देवघराच्या पुढं किंवा तुमच्या दरवाजाच्या पुढं, गॅलरीत म्हणा, कुठे तुम्हाला जिथे जमत असेल तिथे, पण तुळशीच्या पुढे तरी आवर्जून तुम्ही मग गोपदमची रांगोळी काढू शकता. आता गोपदमची रांगोळी काढायची असेल तर तुम्हाला त्याचं साचा भेटन, जवळपास मंदिर किंवा पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला ते सामान भेटन. मग ते साचा तुम्ही घेऊन या. इतर दिवशी नाही जमलं तरी पण तुम्ही आवर्जून म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तरी तुम्ही मग ही रांगोळी काढू शकता. आणि त्यानंतर काय होतं की एकादशी झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवसापासून मग तुळशी मातेचा विवाह केला जातो. आणि मग पौर्णिमेपर्यंत तुळशी मातेचे विवाह केले जातात. आणि मग त्यानंतर मग आपण जर तुळशी मातेचे विवाह केले प्रत्येकाने आपापल्या घरी, तर मग कन्यादानाचं पुण्य आपल्याला लाभतं. त्यामुळे मग एखाद्याच्या घरी जर तुळशी विवाह करत नसतील तर मग त्यांनी मग जर इथून मागं केलं नसेल तर मग आता हे एकादशीच्या नंतर तुम्ही विवाह केला तुळशी मातेचा तरी हरकत नाही. आणि मग तिथून पुढे मग आपल्या घरातील म्हणा इतरांचे विवाह किंवा शुभ कार्य होण्यास मग प्रारंभ होते. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत, तर म्हणजे ह्या ज्या चुका आहेत, तर ह्या चुका मग होऊ देऊ नका. म्हणजे काय होतं की आपल्या घरात म्हणा किंवा आपल्या माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. आपण जर ह्या चुका केल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी नाराज होते आणि मग आपल्याला कधीच मग आयुष्यात म्हणा किंवा आपल्या घरात पैशाची टंचाई वगैरे निर्माण होत असते. तर मग ह्या गोष्टींची काळजी घेऊन मग आजच्या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल, पण ह्या चुका तुम्ही करू नका. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.